श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण विज्ञानाच्या युगात राहतो, पण काही घटना अशा घडतात ज्यांचं उत्तर विज्ञानाकडेही नसतं. आज मी तुम्हाला एक सत्य अनुभव सांगणार आहे. एक निर्जन घाट, रात्रीची वेळ, बंद पडलेली गाडी आणि समोर उभी असलेली 3 माणसं. त्या रात्री अंजलीसोबत नक्की काय घडलं आणि एका अदृश्य शक्तींनी त्यांची कशी मदत केली हे जाणून घेण्यासाठी हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका. अंजली ही पुण्याला राहत होती. तिच्या घरी तिच्या आईची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे तिला ऑफिस संपल्यावर लगेचच रात्रीच्या 10च्या सुमारास स्वतःच्या कारने गावी जावं लागत होतं. रस्ता डोंगरदऱ्यांचा आणि पूर्णपणे निर्जन होता. अचानक एका वळणावर तिची गाडी बंद पडली. बंद पडलीपेक्षा बंद पाडली असं म्हणता येईल, कारण तिथे काही खीळ टाकले होते, ज्यामुळे जाणून बुजून गाडीला बंद पाडण्यात आलं. रस्ता डोंगरदऱ्यांचा आणि पूर्णपणे निर्जन होता. आजूबाजूला घनदाट झाडी, मोबाईलला रेंज नाही आणि बाजूला चिटपाखरूही दिसत नव्हतं. अंजलीने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काही सुरू होईना. तितक्यात तिला आरशात दिसलं की दुरून 3 तरुण तिच्या गाडीच्या दिशेने येत आहेत. त्यांच्या हातात लाठ्या होत्या आणि त्यांचे इरादे चांगले दिसत नव्हते. अंजली या थरथर कापू लागल्या. अंजली यांचं हृदय धपापू लागलं. त्यांनी गाडीचे दरवाजे आतून लॉक केले आणि त्या तशाच थरथरत त्या लोकांकडे बघत होत्या आणि गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत होत्या. ते 3 तरुण गाडीच्या जवळ आले आणि काचेवर जोरात मारू लागले. अंजली यांना काहीच समजत नव्हतं. मी काय करू? कोण वाचवेल मला यातून? अंजली यांनी घट्ट डोळे मिटून घेतले आणि मनापासून कळवळून एक हाक मारली, स्वामी, स्वामी वाचवा मला. स्वामी, मला यातून बाहेर काढा. स्वामी, मदतीला धावा. स्वामी, तुमच्याशिवाय माझं कोणी नाही आहे. स्वामी, वाचवा मला. तीही अशी कळवळा करत असतानाच अचानक मागून एक धिप्पाड आवाज आला. ए पोरांनो, काय करताय तिथे? एकट्या पोरीला पाहून तिचा गैरफायदा घेताय का? तुम्हाला तुमचे जीवन नको आहे का? अंजलीला आश्चर्य वाटले. तिने डोळे उघडले तर समोर एक म्हातारा माणूस उभा होता. अगदी धिप्पाड, जसा कुस्ती पहिलवान असतो तसा. अंगावर पांढरी शुभ्र वस्त्र आणि धोतर घातलेलं, हातात एक काठी, गळ्यात रुद्राक्ष माळ आणि डोळ्यात एक वेगळंच विलक्षण तेज. त्या म्हाताऱ्याला पाहताच ते 3 तरुण कसलाही विचार न करता तेथून पळून गेले. जणू त्यांनी एखादा वाघच पाहिला असावा. तो म्हातारा माणूस गाडीच्या खिडकीपाशी आला आणि शांत स्वरात म्हणाला, लेकरा, घाबरू नकोस, मी आलोय ना, चल गाडी सुरू कर आता. अंजली यांनी चावी फिरवली आणि आश्चर्य म्हणजे गाडी चालू झाली. अंजली यांनी विचार केला की या बाबांना गाडीत बसवून पुढे सोडूया, पण जेव्हा तिने गाडीच्या मागे वळून पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. तो रस्ता इतका मोकळा होता की माणूस एका सेकंदात गायब होणं अशक्य होतं. ती तशीच गाडी चालवत पुढच्या गावात पोहोचली. तिथे एका छोट्या मंदिराजवळ ती थांबली. मंदिराच्या भिंतीवर एक फोटो होता. तो फोटो पाहताच अंजली यांच्या हातातून पाण्याची बाटली खाली पडली. तो फोटो दुसऱ्या कोणाचा नसून साक्षात अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा होता. आणि विशेष म्हणजे त्या फोटोमध्ये ज्या प्रकारे स्वामी दिसत होते त्याच प्रकारे त्या रात्रीचे ते आजोबा दिसत होते. त्याचप्रमाणे त्यांच्या हातात काठी, खांद्यावर घोंगडं होतं, जसं तिने त्या फोटोमध्ये पाहिलेलं. आणि तिने तिथेच हात जोडून नमस्कार केला. या घटनेनंतर त्यांची स्वामींवरील श्रद्धा अधिकच अढळ झाली आणि त्यांनी स्वतःला आयुष्यभरासाठी स्वामींच्या चरणाशी अर्पण केलं. मित्रांनो, स्वामी कुठे आहेत? ते अक्कलकोटला आहेत की आपल्या मनात? याचं उत्तर अंजलीला त्या रात्री मिळालं. जेव्हा आपण संकटात असतो आणि जगाचे सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामी स्वतःहून आपल्याला वाचवायला येतात. तुमची श्रद्धा खरी असेल तर स्वामींना यायला उशीर लागत नाही. तुमच्या आयुष्यातही असा एखादा रोचक अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमचा हा सत्य अनुभव तुम्ही आमच्यासोबतही शेअर करू शकता. आणि अंजलीताईंचा हा सत्य अनुभव इतरांनाही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांनाही स्वामींच्या शक्तीची प्रचिती येईल. स्वामी तुमचं कायम रक्षण करत आहेत. भिवू नका, स्वामी तुमच्या सदैव पाठीशी आहेत.